शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच प्रकारची लागवड बघितली। त्याच्यामध्ये साधी ओळ वाफा पद्धत, सरीवर्म पद्धत किंवा आता हे नवीनच प्रकार आहे मल्चिंग पद्धत। बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की याच्यापेक्षा तो चांगला कसा किंवा बाकी याच्यामध्ये अडचणी काय आहेत, अडचणी किंवा काय ह्या गोष्टी आपण खरोखर आता ही एक प्रगत तंत्रज्ञान आहे, याच्यानुसार आपल्याला करायचंय। आता हे करण्यामागचा उद्देश कसा आहे की याच्यामध्ये पाण्याची पण आपल्याला कमीत कमी गरज पडणार आहे। दुसरी गोष्ट तणांचा आपल्याला कमी प्रादुर्भाव होणार आहे आणि तिसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये आपल्याला जेव्हा माल तयार होणार तो एक सारखा आणि एका गुणवत्तेचा माल तयार होणार आहे। हे करत असताना आपल्याला आपल्या भागातील जमीन, हवामान आणि पाणी ह्या गोष्टींचा सुद्धा विचार करायला हवा। एखाद्या भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हवामान किंवा आपली मातीची जी प्रत आहे ती चांगली असते, मातीमधले न्यूट्रिएंट्स किंवा आपण केलेलं खत नियोजन हे आपल्या उत्पन्नावर खूप चांगल्या पद्धतीने परिणाम करत असतं। त्याच्यामुळे हवामान झालं, पाणी झालं आणि माती झाली, ह्या गोष्टींच्या प्रतवारीनुसार प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भागामध्ये उत्पादनात किंवा त्याच्या वाढीमध्ये, फुगवणीमध्ये फरक पडणार असतो, तो आपण ग्राह्यच धरला पाहिजे आणि त्याच्यानुसार आपल्याला योग्य त्या दिशेने आपल्याला खत नियोजन करणं गरजेचं आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज पुन्हा आपण एकदा आलो आहे मल्चिंगचा कांदा लागवड करणाऱ्या क्षेत्रावर, जिथे सह्याद्री बायोटेकनं तंत्रज्ञान पुरवलेलं आहे किंवा माहिती दिलेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांची एक कमेंट होती की मल्चिंग पेपर कुठे मिळाला, काय किमतीचा मिळाला, एकरी किती खर्च येतो। तर आपण हे त्या शेताच्या मालकालाच विचारूया आणि त्यामधून तुम्हाला ती माहिती मिळेल। तर दादा, आम्हाला या मल्चिंग आणि तुमच्या लॅटरल बद्दल थोडीशी माहिती द्या। मल्चिंग पेपरला मी सर्च गुगलवर केलं, गुगलवर अनेक कंपनी आहे, तसं इंडिया मार्टवर पण केलं। मला बरेच इन्क्वायरी आल्या, त्यांनी मला बऱ्याच कंपन्यांची नावं सुचवली, त्याच्यापैकी जी स्वस्त ती मी निवडली। मी पुणे मल्चिंग पेपर मागवला, एकरी मला 13,000 रुपये खर्च आला। पण मग हा जो तुम्ही मल्चिंग पेपर वापरलाय तो किती मायक्रोनचा आहे? 25 मायक्रोनचा। आणि त्याला किती होल आहे? एका पेपरला 10 होल आहे आणि एक पेपर 400 मीटर असतो। म्हणजे अशा एका पेपरची किंमत किती आहे? 1300 ते 1700। अच्छा, आणि तुम्हाला एकूण 13,000 रुपये खर्च आला। एकूण 13,000 रुपये। आता तुम्ही जे पाणी व्यवस्थापनासाठी ज्या लॅटरल पसरल्या आहेत त्या 16 mm च्या 2 लॅटरल कोणत्या प्रकारच्या आहेत? त्या ट्यूब लॅटरल। तुम्ही एकरी कांदा लागवडीचा काय भाव दिलेला आहे? 10,000 रुपये दिलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला अंदाज आलेलाच आहे की तुम्हाला मल्चिंगवर कांदा लागवड जर करायची असेल तर त्याचा किती खर्च येऊ शकतो। आता मी तुम्हाला भेटवतो सह्याद्री बायोटेकचे MD, ज्यांनी हे तंत्रज्ञान या शेतकऱ्याला प्रोव्हाइड केलेलं आहे। तुम्हाला यातून तंत्रशुद्ध माहिती मिळेल की मल्चिंगवर कांदा लागवड कशी करावी आणि त्याचे काय फायदे होतात। तर शेतकरी बंधूंनो, आतापर्यंत आपण बघितलंय माती परीक्षणानुसार आपण खत नियोजन केलंय, त्याच्यानंतर बेड ओढले, ड्रिप लाईन अंथरलाय आणि त्याच्यानंतर आपण ट्रॅक्टरच्या साहाय्याने मल्चिंग पण अंथरलंय। तर याचे फायदे काय आहे आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेच आहे। तर आज आहे ऍक्च्युअल लागवडीचा दिवस। लागवड करताना आपण काही सूक्ष्म गोष्टी आहेत त्याच्याकडे खरोखर प्राधान्याने लक्ष दिलं गेलं पाहिजे। त्या म्हणजे आता यामध्ये मल्चिंग प्री होल्ड म्हणजे अगोदरच होल असल्यामुळे त्यात काय की प्रत्येक होलमध्ये आपल्याला कांदा टाकता येणार आहे। ते होल आहे साधारण याच्यामध्ये 1 चौरस फुटामध्ये 9 कांदे बसतात। आता हे 9 कांदे बसले म्हणजे एकरी साधारण 3.25 ते 3.5 लाख रोपं आपल्याला मेंटेन करता येणार आहे। आता ही संख्या का महत्वाची आहे, तर ही संख्या आपल्याला पुढे उत्पन्नामध्ये याचा फार मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येणार आहे। आता ही संख्या जेव्हा उत्पादन तयार होणार आहे तेव्हा साधारण 80 ग्रॅम ते 120 ग्रॅम पर्यंत जरी आपल्या कांद्याची साईज झाली तर आपल्याला 25 टनापर्यंत कांद्याचं उत्पादन हे चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे। तर लागवड करताना ज्या गोष्टी आपल्याला प्राधान्याने बघायच्या आहेत त्या म्हणजे लागवड करत असताना आपल्याला प्रॉपर मातीमध्येच मूळ हे सेट झालं पाहिजे। अशा प्रकारचा कांदा हा खाली सेट झाला पाहिजे। कुठल्याही प्रकारची याची मुळी आजूबाजूला उडी नकोय, ज्याच्याने काय होईल, थोड्या जरी हवेची झुळूक आली किंवा वारा आला तर याच्याने कांद्याची रोपं डगमगणारे, हलणारे, ज्याच्याने त्याचं अपरूटिंग होऊ शकतं किंवा त्याचं प्रॉपर सेटिंग होणार नाहीये। म्हणजे लागवड करताना आपल्याला ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे। आणि लागवड तुम्ही जर बघत असाल तर याच्यामध्ये आपण बेड ओला करून लागवड करतोय, त्याच्यामुळे आता ही जी लागवड झाली आहे याला जवळपास 3-4 तास झालेले आणि कुठल्याही प्रकारचं सुकवा किंवा सुकलेलं रोप आपल्या याच्यात दिसत नाही, कारण त्याला लगेच खालून पाणी मिळतंय। तर हा सगळ्यात मोठा एक त्याचा फायदा आहे की ज्यामुळे आपल्याला पुढे म्हणजे कांद्याची मर जे उन्हामुळे कांदा जातो ते अगदी नगण्य किंवा जवळपास नाहीच अशाच परिस्थितीत आपल्याला तो मिळणार आहे। आता ही झाली लागवड। आता याच्यानंतर आपली जेव्हा कांद्याची वाढ सुरू होईल तेव्हा टप्प्याटप्प्याने मायक्रोन्यूट्रिएंट्स असतील किंवा बाकी खताचे जे आपल्याला पाळ्या किंवा डोसेस द्यायचे ते जसे टप्प्याटप्प्याने येतील तसे तुम्हाला आम्ही पुढे सांगतच जाणार आहोत आणि ते नक्कीच तुम्ही फॉलो करा। या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यासाठी
हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्याशी संपर्क साधण्यासाठी आमचा कस्टमर केअर नंबर आहे 9860231512. परत एकदा सांगतो 9860231512. शेतकरी बंधूंनी एक विनंतीही करतो की आपण कृपया व्हॉइस कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेजेस करावं, जेणेकरून आम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा रिप्लाय देऊ शकू. शेतकरी मित्रांनो, माझ्या तालुक्यातला पहिलाच प्रयोग आणि आमच्याकडच्या ज्या मजूर आहेत तेही पहिल्यांदाच लागवड करताय, तर त्यांची ही बाईट तुम्ही ऐका. अगदी बोलकी बाईट आहे. माझं नाव दीपाली विजय झालटे. आम्ही नगरसुले इथून इथं लागवड करण्यासाठी आलोय, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आम्ही यापूर्वी वाफा पद्धतीची कांद्याची लागवड केली आहे, बेडची केली आहे, परत सरीची केली आहे आणि मल्चिंग पेपरवर आम्ही पहिल्यांदा लागवड करतोय. आम्हाला पहिले लागवड करताना थोडं वेगळं वाटलं, पण आता आम्हाला चांगल्या प्रकारे येऊ राहिली याची लागवड करता. चांगलं वाटतंय आम्हाला लागवड करताना. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला मल्चिंग पेपरवर कांदा लागवडीचं जे संपूर्ण नियोजन आहे ते यापुढेही माझं काम राहील की तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की माझं चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, इतर कांदा उत्पादक शेतकरी असतील त्यांना शेअर करायचं आहे, आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही. चला, भेटूया अशाच माहितीपूर्ण, महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.